साताऱ्यातील वडूज पोलीस माजी सभापती रामराजे निंबाळकरांच्या घरी दाखल झालेत। वडूज पोलीस रामराजे निंबाळकरांची चौकशी करणार आहेत। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी ही चौकशी करण्यात येणार आहे। जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेसोबत रामराजे यांचे मोबाईलवर संभाषण झाल्याचं काही दिवसांपूर्वी उघड झालेलं होतं। वडूज पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी रामराजे यांच्यासह 11 जणांना समन्स बजावलेला आहे। आणि याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करणं आणि त्यांना खंडणी मागणं या प्रकरणात एका महिलेला अटक करण्यात आली होती। काही दिवसांपूर्वी तिला अटक करण्यात आली होती आणि या प्रकरणात या महिलेसोबत माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे संभाषण झाले होते आणि तसे त्याचे कॉल रेकॉर्ड जे झाले होते ते बाहेर आले होते, व्हायरल झाले होते। आणि यानंतरनं वडूज पोलीस स्टेशननी रामराजे नाईक निंबाळकर यांना समन्स बजावला होता। खरं तर पोलीस स्टेशनला हजर राहण्याचे त्यांना समन्स दिला गेला होता, कारण त्या जे कॉल रेकॉर्ड आहेत हे नेमके कशा संदर्भातले होते, काय नेमकं या कॉल रेकॉर्डमध्ये त्यांनी त्यांच्याबद्दल त्या महिलेबरोबर काय चर्चा झाली होती याबाबतची माहिती घेण्यासाठी संबंधित रामराजे नाईक निंबाळकरांना या ठिकाणी पोलीस स्टेशनला हजर होण्याचं सांगितलं होतं। मात्र प्रकृती अस्वस्थतेमुळे त्यांनी हजर होऊ शकत नाहीत अशा पद्धतीचं त्यांनी कारण दिलं होतं। त्यानंतर आज वडूज पोलीस आज या ठिकाणी आपल्याला दाखल झाल्याचं इथं पाहायला मिळतंय। त्यांची आता या जे काही कॉल रेकॉर्डिंग होतं किंवा जे काही कॉल्स पुढे आलेले आहेत त्या महिलेबरोबर जे रामराजे नाईक निंबाळकरांचं संभाषण आहे ते नेमकं का केलं गेलं होतं, त्यांनी त्या महिलेशी का त्यांचे कॉन्टॅक्ट होते याबाबतची सगळी चौकशी या ठिकाणी आता पोलीस विभागाकडनं केली जाते। मात्र नेमकं रामराजेंचं ह्या प्रकरणात जे खंडणीचं प्रकरण आहे महिलेचं किंवा त्या महिलेने जी काही बदनामी आमदार जयकुमार गोरे यांची केलेली होती, या प्रकरणात रामराजे नाईक निंबाळकर यांचा काही हात आहे का याबाबतची चौकशी देखील या ठिकाणी पोलिसांकडनं केली जाते। एकूणच हे प्रकरण खूप महिन्यापासून हे वादग्रस्त प्रकरण हे समोर आलं होतं आणि या प्रकरणामध्ये मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी सुद्धा झाली होती। त्यांनी त्याबाबतचे पुरावे काही दिवसात पुढे येतील असं देखील सांगितलं होतं आणि आता खरं तर पोलीस या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। चौकशी सुरू आहे, नेमक्या या चौकशीतून काय येतं हे पाहावं लागणार आहे। तुषार तपासे, झी मीडिया, फलटण, सातारा।